नमस्कार, सुस्वागतम. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आजची ही केस कोल्हापूरच्या शिरगाव मध्ये घडली होती, जी सॉल्व्ह करता करता पोलीस खात्याच्या तोंडचं पाणी पळालं होतं. एका हसत्या खेळत्या परिवाराला कुणाची तरी नजर लागावी आणि संपूर्ण कुटुंब काही दिवसातच बर्बाद व्हावं. अत्यंत थंड डोक्यानं आखल्या गेलेल्या या षडयंत्रानं एक कुटुंब तर बर्बाद झालंच, पण बर्बाद झाला हे षडयंत्र आखणारा सुद्धा. कौटुंबिक कलह चव्हाट्यावर आल्यावर नेमकं काय घडतं, चला पाहूया. अरे मरायला माझीच गाडी मिळाली का तुला? ए तुझे डोळे फुटलेत का? नीट बघून चालव ना गाडी. चूक तुझी न मलाच बोलतोय रे. ए जास्त हुशाऱ्या करू नका, कळलं ना? निघ नाहीतर नाहीतर काय करशील रे? काय करशील? हा? सांगतो तुला काय करशील ते. काय करशील? काय करू? तू काय जास्त हुशाऱ्या करू नका, अरे, कळलं ना? असेल तुला ए, कान जास्त फाडतो नाही. तुझ्या. ए, नको. काय करणार आहेस? हे कोण आहे? या मुली कोण आहेत? अरे गुड्डू, अरे चोट, चल लवकर. किडनॅप वगैरे करतो काय? थांब, पोलिसांना फोन कर. ए थांबा. ए थांबा. याची सगळ्यांची डिटेल्स काढा. सर एक फोन आला होता. हायवे जवळ एका माणसाने ॲम्ब्युलन्स मधून काही मुलींना बांधून गेल्याची तक्रार केली आहे. ॲम्ब्युलन्समधून शोधा, एक काम करा, त्या ॲम्ब्युलन्सचे डिटेल्स सगळीकडे सर्क्युलेट करा. RTO मध्ये पण चौकशी करा. ती ॲम्ब्युलन्स हायवेवरून गेली आहे म्हणजे टोलच्या CCTV मध्ये नक्की दिसेल. येस सर. सर मी ॲम्ब्युलन्सचा नंबर RTO मध्ये पाठवला होता. त्यांच्याकडून समजलं की ती ॲम्ब्युलन्स सिटी हॉस्पिटलची आणि ते हॉस्पिटल इथेच देगावमध्ये. त्यांना ताबडतोब कॉन्टॅक्ट करा. आणि टोल नाक्याच्या CCTV फुटेजचं काय झालं? सर आपल्या एका कॉन्स्टेबलला पाठवलं, ते फुटेज घेऊन येतच असते. शोधा, त्या मुलींसोबत काही बरं वाईट व्हायच्या आधी त्यांना शोधून काढलं पाहिजे. येस सर. हां. अहो साहेब, काय झाले? असं काय बघताय गाडीमध्ये वापर? ॲम्ब्युलन्स कोणाची आहे? आपलीच आहे. काही झालंय का? बोला की. साहेब मी खरं सांगतो, मी काहीच नाही केलो. मला काहीच माहित नाही. कुठून उचलला त्या मुलींना? अजून कोण कोण सामील आहे यात? बोल लवकर, चल. अहो साहेब मी खरं सांगतो, मला काही माहित नाही. मी आता रातच्याला गाडी चालवलीच नाही. सांच्याला फक्त 5 पर्यंतच गाडी चालवली. रात्री गाडी कोण चालवत होतं? तुझा बाप. टोलच्या CCTV मध्ये तुझी गाडी आली आहे. हे बघ, जे काही आहे ते शिस्तीत सांगण्यात. मारू नका. गुड्डू गुड्डू हा गुड्डू, त्याला मी चावी दिली होती. त्याच्या कुठल्या तरी मित्राला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. तो चावी घेऊन गेला. मी काय नाही केलं. कुठे राहतो गुड्डू? गुड्डू, बोल, मुली कुठे आहेत? पाटील शोधा. साहेब मी काही केलेलं नाही साहेब. कुठल्या गँगसाठी काम करतो? मी कुठल्याच गँगसाठी काम करत नाही साहेब. ॲम्ब्युलन्स कोणासाठी मागवली होती? बोल. साहेब मी त्या आसिफला गाडी दिली होती सर. मला काहीच माहित नाही साहेब. ए जास्त शहाणपणा करू नकोस. मुली सांग, मुली कुठे आहेत? अहो मुली कुठे आहे मला खरंच माहित नाही. मी त्या आसिफला गाडी दिली होती. त्यांनी काय केलं असेल मला माहित नाही. पण त्याचं घर मला माहिती आहे साहेब. अच्छा. ए, काय सापडलं? नाही सर. घ्यायला त्या आसिफला आपण शोधूया. येस सर. चला घेऊन. साहेब मला खरंच काय माहित नाही साहेब. साहेब ऐकून घ्या ना साहेब.
दोघी जिवंत आहेत. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पाठवायची व्यवस्था करा. येस सर. ए कोण आहे? पाटील पकडा त्याला. सांगतो चुकलं मारू नका चुकलं सांग. चल बोल, कोण आहे त्या मुली? बोल नाही तर. सर नवीन माल होती सर. नवीन माल? नवीन माल? हा कुठून उचलला त्यांना? साहेब आजच त्यांची डिलिव्हरी द्यायची होती, त्यासाठीच अमनभाईने ॲम्ब्युलन्स मागून घेतली. ते चेकपोस्टवर ॲम्ब्युलन्स थांबत नाही ना जास्त म्हणून. पण सगळा गोळ त्या गुड्डूमुळे झाला. अमन कोण आहे? पोरींचा सप्लायर आहे सर. कुठून उचलला त्यांना? ते मला माहिती नाही, पण त्यापैकी एक होती जिला फक्त 1 वर्षासाठी धंद्यावर बसवायचं होतं. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर त्याला ती परत हवी होती. 1 वर्षासाठी का? मला नाही माहिती साहेब. केता याच्याकडून अमनचे सगळे डिटेल्स घ्या आणि लवकरात लवकर शोधून काढा त्याला. येस. सर मी रियाची चौकशी केली. तिला आसिफने सांगलीवरून उचललं होतं आणि सर रिया आधीपासूनच या धंद्यात होती. आणि दुसऱ्या मुलीचं काय? सर तिची चौकशी करायची अजून. ठीक आहे, आपण करूया तिची चौकशी. सर ठीक आहे. बेटा कसं वाटतंय आता? नाव काय तुझं? अपूर्वा. कुठे राहतेस? कोल्हापूर. कोल्हापूर? या लोकांच्या तावडीत कशी सापडलीस? माझ्या आईनेच मला विकलंय. Atali, grapes require hot and dry. Climate and well-drained soil. Grape cultivation requires sufficient water supply. आई काय झालं? सारखं सारखं कोण तुला फोन करते? कोणी नाही ग. मला वाटतं ना मी गॅस ऑनच ठेवला. बघून येते जरा. हां आलेच मी. अरे आत्ता काय फोन केलास? घरात सगळे आहेत. पूर्व अभ्यास करते. आई कुणाशी बोलतीये तू एवढं फोनवर? अगं तो स्पीकर खराब झालेला ना, त्याच्यावरती पाणी पडलं. आता नीट झाला. तू फटाफट अभ्यास संपव, मी तुला जेवायला वाटते. हां आई आधी अशी कधीच वागत नव्हती, पण काही दिवसापासून तिचं वागणंच बदललं. आई सहसा घराची बाहेर पडत नाही दुपारची. मग आज कुठे निघाली? आईचं वागणं तर बदललंच होतं, पण ती आता तर खोटं बोलून पण घराच्या बाहेर पडायची. ती अचानक अशी का वागत होती मला कळतच नव्हतं. पप्पा तुम्हाला लक्षात आहे मागच्या वेळेशी आपण किती मज्जा केलेली रंकाळ्याला? आणि मी तर पडता पडता वाचले. हो ना. भाऊजी ए काय रे तुझं इथे? हा कशाला आलास? मला तुझं तोंड पण बघायचं नाहीये. चल निघ. ए मला काय तो तोंड बघायची हौस नाहीये, कळलं काय? मला माझा हक्क हवा आहे. हिस्सा? कसला हिस्सा रे?
काय केलंस तू आई बाबांसाठी? काय केलंस का? लागला हिस्सा मागायला. मग डोक्यात जाऊ नको आता. एक पाय तुटलाय दुसराही तोडीन मी. हो भाऊजी काय बोलता तुम्ही? मोठे भाऊ आहेत तुमचे हे. हे बघ, हा असं ऐकणार नाहीये. तोड माझा पाय तोडतोस काय? दादा हात लावू नका. दादा आपण जाऊया का? बघ मी तुला नीट सांगतो. आपण नीट ऐक. काय? नाही तर कायमचा बसवीन मी तुला इथे. जा रे, अरे जा. दादा माझ्या जमिनीचा हिस्सा आहे. दादा चल. जा. दादा आपण दाखवतो मी काय आता. देत नाही तू जा. मला हिस्सा दे नाही तर बघ. शांत व्हा बाबा. मला तर मी लावून टाकतो मला तर. अहो का उगाच पैराचा कावळा करताय? म्हणजे तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. नीट बोल जरा. अहो का तुम्ही तुमच्याच भावांना समजून नाही घेते? हे बघ, तो संतोष आहे ना, एक नंबरचा नालायक माणूस आहे. आणि मला अजिबात त्याच्या मनासारखं काहीच करायचं नाहीये. मान्य आहे, आई बाबांना आपणच सांभाळलं, पण संतोष भाऊजी पण आपलेच आहेत ना. तुम्ही मोठे आहात, जरा समजून घ्या ना. बघ, तो एक नंबरचा नालायक आहे आणि मला त्याच्यावरून आपल्यामध्ये वाद नकोय. बघ, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. मी बघतो काय करायचं ते. भाऊजी तुम्ही काळजी नका करू, मी त्यांना समजवेन. वहिनी मी अजून किती दिवस आता शांत बसून राहू? तुम्हीच सांगा ना. रोज एक कस्टमर येऊन जात आहे, पण या दादाने माझ्या प्रॉपर्टीत जायला रस्ताच ठेवला नाही. मी म्हणलं जमीन विकून काहीतरी धंदा पाणी चालू करावा, तर कसलं काय हा माझ्या सुकांवर बसलाय ना, नागासारखा फणा काढून. दादा वहिनी मदत करते ना, मग उगाच कसं तू घाबरे? ती मदत करते तर काय उपकार करते माझ्यावर? हे बघा वहिनी, ती माझ्या हक्काची जागा आहे आणि हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. हक्काची मिळण्याची कारण आहे ना. ते शक्य आहे तुम्हाला? अहो दादा, आता जीव गेला ना तरी मला तो ती जमीन नाही मिळू द्यायचा. तुम्हाला जमीन मिळण्याशी मतलब आहे ना. मी काही पण करीन, पण तुम्हाला ती जमीन मिळवून देईन. माझ्यावर विश्वास ठेवा. मला बाबांना आईबद्दल सगळंच सांगायचं होतं, पण मला भीती वाटत होती त्यांच्या मनावर काही परिणाम झाला तर. पण मला असं वाटलं की त्यांना बाहेरून कळालं असतं तर कदाचित जास्त दुःख झालं असतं, म्हणून मी त्यांना सांगायचं ठरवलं. बाबा, बाबा मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. ये ना बेटा, बस. काय बोलायचंय? बाबा, बाबा मला वाटतंय की आई? आईचं काय? बाबा मला वाटतंय की आईचं काहीतरी बाहेर सुरू आहे. ती तुम्हाला फसवतीये. अगं वेडी झाली आहेस का तू? हा, ऋतुजा मला कशाला फसवेल? बाबा, बाबा थांबा ना. बाबा, मी खूप रडले त्या दिवशी. मला काही सुचतच नव्हतं. माझे बाबा मला सोडून गेले होते, पण माझी आई, तिच्या डोळ्यात एक थेंब सुद्धा नव्हतं माझ्या बाबांसाठी. ती तशीच तिथे शांत उभी राहिली. मॅडम बाजूला घेतात. बाबा उठा ना बाबा. आजूबाजूला बघा काय सापडतंय का. मॅडम सकाळी एका तरुणाला यांची बॉडी दिसली, त्यानेच इन्फॉर्म केलंय आम्हाला. पोस्टमॉर्टम करून बॉडी आपल्या ताब्यात देऊ. जर त्या दिवशी मी बाबांना सगळं खरं खरं नसतं सांगितलं ना, तर आज ते माझ्या सोबत असते. हे बघ बेटा, तू स्वतःला दोष देऊ नकोस. यात तुझी काहीच चूक नव्हती. हो बरोबर आहे तुमचं. यात माझी नाही तर माझ्या आईची चूक होती. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? ज्या दिवशी मी माझ्या बाबांना माझ्या आईच्या बद्दल सांगितलं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी आई, संतोष काका आणि संजय काका त्यांनी माझ्या बाबांना मारले आणि अडचण नको म्हणून मलाही विकून टाकलं. पण बाळा, तू तुझ्या आईबद्दल इतकं ठामपणे कसं म्हणू शकतेस? तुम्ही त्या बाईला ओळखत नाही. ती काय आहे, कशी आहे ते मलाच फक्त माहिती आहे. तिने फक्त एकाच कारणासाठी माझ्या बाबाशी लग्न केले.
आहेत ग बँकेत कामाला. नाही म्हणजे सगळं ठीकठाक सुरू आहे. मुंबईत आमचं मोठं घर आहे. हां पण अगदी तुझ्यासारखं नाही पण आहे. आणि तुझ्यासारखं मी श्रीमंत घरात पडले नाही म्हणून काय झालं. माझा नवरा चिकना आहे आणि त्यावर समाधान. किती मस्करी करशील ग. पण काय ग, एक बाई म्हणून विचारते, राग वाटून घेऊ नकोस. ऋतुजा, म्हणजे तू खुश आहेस ना? आहे. काही गोष्टी कमी आहेत, काही गोष्टी जास्त. चालायचं. अगं घे ना. हो. कधी कधी वाटायचं आईनी फक्त बाबांसोबत पैशासाठीच लग्न केले. ती त्यांच्यासोबत जास्त खुशच नव्हती. मी करतो तुम्हाला कॉल. थांबा. काय झालं साहेब, तुम्ही इथे? जमिनीच्या वादामुळे तू सुधीर पाटलाचा खून केलास असं आम्हाला समजलंय. साहेब, अहो साहेब, मी कशाला असं करू? अहो मी काही नाही केलं. अहो तुम्ही मला, अहो मी काहीच नाही केलं. अहो सर, एकीकडे काकांना पोलिसांनी अटक केली होती आणि दुसरीकडे बाबांच्या विलमुळे सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली होती. तुमच्याच मदतीमुळे संतोष भाऊजींना अटक झाली. तुमचे खूप खूप आभार. अहो हात काय जोडताय, माझं कामच आहे. अजून एक गोष्ट, मला माहिती आहे सुधीर भाऊंना जाऊन काही दिवसच झाले, पण आपण एकदा त्यांचं मृत्यूपत्र वाचून घेतलं असतं तर बरं झालं असतं. आणि या मृत्यूपत्रानुसार मी माझी सगळी संपत्ती माझ्या मुलीच्या म्हणजे अपूर्वा सुधीर पाटील हिच्या नावावर करतो. या गोष्टींमुळे तुझ्या आईच्या वागण्या बोलण्यात काही फरक पडला होता? हो, तिचं माझ्याशी बोलणं कमी झालं होतं. ती सतत एकटी राहायची. हे होत असताना संतोष काका पोलीस कोठडीतून सुटून आले होते आणि ते सुटून आल्यावर त्यांनी आमच्या विरोधात सूट घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नक्की काय केलं त्यांनी? तो रोज घरी येऊन तमाशा करायचा आणि त्याची माणसं तर हॅलो, कोण? मुलीला घरातच ठेव, नाही तर काही होऊ शकतं तिच्यासोबत. हॅलो, कोण बोलताय? कोण बोलताय? हे बघ, दादा तर गेलाय आता. तुम्ही जर का जास्त शहाणपणा केलात ना तर. पण तुम्ही आमच्याशी असे का वागताय? मला लाजबीज आहे का? अपूर्वा तुमच्या मुलीसारखी आहे. मी ते तुझी बडबड ऐकायला नाही आलोय. मला माझा हक्क हवाय, नाहीतर मी तुम्हा दोघींना ना एका रात्रीत गायब करीन. तुम्ही जर आमच्या घराजवळ देखील दिसलात ना तर पोलिसात कंप्लेंट करेल मी. तुम्हाला हक्कच हवा आहे ना, मग कोर्टात जा ना. हे गप्पे, मी माझा हक्क मागतोय, तुमच्याकडे भीक मागत नाहीये, कळलं काय? तो जर का नाही मिळाला ना तर मी तुमच्या दोघींना बघून घेईन. संतोष काकाला धमकी दिल्यापासून तो कधी घरी फिरकलाच नाही. पण माझी आई, तिचं वागणं तर दिवसांदिवस बदलत होतं. कधी दिवसभर कुणाशी फोनवर बोलायची, तर कधी घराच्या बाहेर पडायची कुणाला तरी भेटायला. तिच्या वागण्यावरून मला असं वाटायला लागलं की तिचं कधी प्रेमच नव्हतं बाबांवर. आई, हे काय चाललंय तुझं? मी काय एवढी छोटी नाही राहिली की मला काही समजत नाहीये. बाळा काय बोलते? आई, मला सगळं माहितीये. तू कुणाला तरी भेटायला जाते ना बाहेर. मला तर असं वाटतंय की तूच बाबांना काहीतरी केलंय. अपूर्वा, मला आईचं खूप राग आलेलं.
मला त्या घरात परत जायचंच नव्हतं, म्हणून मी एकटी चालत निघाले. आणि मग अचानक एक ॲम्ब्युलन्स आली. बाळा एक मिनिट प्लीज. बाळा हा ॲड्रेस सांगते. आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी इकडे या हॉस्पिटलमध्ये होते. सर, अपूर्वाने जे काही आपल्याला सांगितलं ती फक्त तिची बाजू असू शकते, कारण पूर्ण सत्य अजून आपल्याला माहिती नाही. पण श्वेता, अपूर्वा आपल्या आईच्याच विरोधात का बोलली? म्हणजे समजा ऋतुजाने पैशासाठी त्या सुधीर बरोबर लग्न केलं असेल आणि सुधीर मेल्यानंतर मुलीची अडचण होऊ नये म्हणून तिने तिला विकलं असेल. पण जर अडचण होत असेल तर मग एका वर्षासाठीच का विकेल? याचं उत्तर आपल्याला तो अमन देऊ शकतो. त्याची काय खबर? नाही सर, अजून तरी काही समजलं नाही, पण शोध सुरू आहे, लवकरच काहीतरी कळेल. श्वेता, मला वाटतं आपल्याला त्या ऋतुजाला भेटायला हवं. या कोड्याचं उत्तर ती दे. एक काम करा, कोल्हापूरला जायची तयारी करा. हो सर. या सर, ह्या रूम मध्ये. एक मिनिट तुम्ही इथेच थांबा. मर्डर आहे. ती त्या सुधीरची बायको आहे ना? हो सर. पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. फॉरेन्सिक टीमला बोलावून घ्या आणि रूममधले सगळे पुरावे गोळा करा. चौकशी सुरू करा. हो सर. अहो ऋतुजा माझी शाळेतली मैत्रीण. मी उद्या घरी जाणार म्हणून परत तिला मी भेटायला आले. दरवाजा उघडाच होता आणि आत आले तर मॅडम, ज्या वेळेला तुम्ही घरात आलात त्यावेळेला यांची मुलगी अपूर्वा घरात नव्हती का? नाही हो साहेब, अपूर्वा घरी नव्हती. ठीक आहे, आता जा तुम्ही, पण या केसचा निकाल लागेपर्यंत हे शहर सोडून जाऊ नका. सर, एका अज्ञात व्यक्तीचा ठसा घराच्या दरवाजावर मिळालाय. ठीक आहे, आपल्या रेकॉर्ड्समध्ये त्या ठसाची नोंद करा. खोट, मला राहून राहून असं वाटतंय की ही केस त्या सुधीरच्या मर्डर केसशी रिलेटेड आहे. एक काम करा, त्या केसच्या सर्व फाईल्स पुन्हा एकदा चेक करा. आणि ती मुलगी, काय तिचं नाव? हां, अपूर्वा. अपूर्वाचे फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा. पण सर, ही अपूर्वाशी अचानक गायब का झाली असेल? म्हणजे ती स्वतःहून गायब झाली की तिला कोणी गायब केली? नाही, याबद्दल अजून तरी काही सांगता नाही येणार. पण सर, मला माहिती आहे खून कोणी केलाय ते. कोणी केलं? संतोष पाटीलने. काय? हो, पण तो का करेल? कारण त्याची जमीन ज्या वादात अडकलेली ना, ती जमीन सुधीरने त्याच्या विलमध्ये अपूर्वाच्या नावावर केली होती. कदाचित मला तर वाटतंय ना, अपूर्वाला गायब पण ह्यानेच केलं असेल. हो, मी कशाला मारीन तिला साहेब? तुम्ही जरा काही झालं की मलाच धरायला येतं. काल रात्री कुठे होतास तू? घरीच होतो. केसचा निकाल लागेपर्यंत शहर सोडायचं नाही. खोट. हां, याच्यावर नजर ठेवा. याचे सगळे कॉल डिटेल्स काढ, म्हणजे किती खरं बोलतोय ते कळेल आपल्याला. हो साहेब, या संतोषचा एक छोटा भाऊ पण आहे, संजय. उचला त्याला आणि ऋतुजाचे कॉल डिटेल्स काढ. हो साहेब. संजय पाटीलला ओळखतोस ना? हो साहेब. कुठे आहे तो? माहीत नाही साहेब, 2-3 दिवसापासून दिसला नाही आणि त्याचं घर पण बंद आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की हा खून संजयनेच केला? हो सर, तो फरार आहे. शिवाय आम्हाला मिळालेल्या फिंगरप्रिंट सोबत त्याचे फिंगरप्रिंट्स मॅच होतात. पण सर, मला एक कळत नाहीये की ह्या अपूर्वाला एका वर्षासाठीच का विकली असेल? तीच विचारपूस करण्यासाठी ऋतुजाला भेटायला इथे आलो होतो, पण तिच्याबद्दल हे समजलं. सर,
त्या अमनबद्दल काही कळलं का तुम्हाला? नाही, अजून तरी नाही, पण लवकरच कळेल. तोपर्यंत आपण एकत्र या केसवर काम करूया, म्हणजे या तिन्ही केसेस लवकरात लवकर सॉल्व्ह होतील. आम्ही आपल्याला पूर्ण सहकार्य करू. थँक्यू सो मच. सर बरं झालं ही बाई गेली. मला हिचा चेहराही नाही बघायचा आहे. हिच्यामुळे माझंही आयुष्य वाया गेलं असतं. सर आता शिंदेंशी बोलणं झालंय. त्यांना एका खबराकडून माहिती मिळाली की हा अमन मुलींची तस्करी करायचा. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, इनफॅक्ट मुंबईपर्यंत त्याचा बिझनेस पसरलाय सर. आणि त्याच्यावर खूप साऱ्या केसेस सुद्धा आहेत. सर मला तरी वाटतं या अमननेच ऋतुजाचा खून करून अपूर्वाला उचलला असेल सर. नाही श्वेता, अमनचा धंदा होता मुली विकत घेणं आणि त्यांचा सप्लाय करणं. तो ऋतुजाचा खून का करेल? मला वाटतं अपूर्वाला विकत घेऊन ऋतुजाचा खून करणारा व्यक्ती हा एकच कोणीतरी आहे. आणि पैशासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. साहेब, हे जे काही घडलंय ते मला सगळं आत्ता कळतंय. आणि मॅडम, मी तर अपूर्वाला माझ्या मुलीसारखी मानतो. तुझं हे नाटक बंद करा. आणि या तुमचा जमिनीचा काय वाद चालू आहे? जमिनीचा सगळ्यात जास्त हिस्सा हा माझ्या मोठ्या भावाला दिला, सुधीरला, ज्याची त्याला काहीच गरज नव्हती. तो पैशांनी सगळा श्रीमंत होता आणि आमच्या वाट्याला काय आलं? कवडी मोल जमीन. तरी तो अडून बसला. मॅडम, कधी कधी तर वाटायचं त्याचा जीव घ्यावा. पण काय? वहिनीचा चेहरा समोर यायचा. तिला वाटायचं की आमच्यात आपुलकी निर्माण व्हावी, आम्ही परत सगळे एकत्र यावे. पण हा आमचा दादा कधी कोणाचा ऐकेल तर खरा ना, हा अडूनच बसलेला. आणि त्यात तो आमचा संजा वहिनीवर लाईन मारायचा. काय? तो वहिनीवर प्रेम करत होता. ऋतुजा मर्डर केसमध्ये पोलिसांच्या हाती जे काही पुरावे लागले ते संजयला आरोपी सिद्ध करत होते. पोलिसांनी जेव्हा संजयचं मोबाईल लोकेशन चेक केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 11 तारखेला रात्री 8 ते 9च्या मध्ये संजय हा सुधीरच्या घराजवळ होता. एवढा पुरावा पुरेसा होता आणि पोलीस खात्यानं संजयला शोधायची मोहीम जोमानं सुरू केली. वहिनी खूप चांगली होती साहेब. तिला मग तिघा भावांमध्ये एकी करायची होती. पण संतोषचा लालचीपणा सारखा मध्ये यायचा. तिच्या चांगल्या स्वभावामुळेच मी तिच्या प्रेमात पडलो. ती मला अधूनमधून चोरून फोन करायची, भेटायची सुद्धा. पण हा सर्व वाद कसा मिटेल यासाठी. तू ऋतुजाचा खून नाही केलास तर तिच्या घरी काय करत होतास आणि मग फरार का झालास? हो साहेब, मी घरी गेलो होतो, पण तिने तुझ्या प्रेमाला लाथाडलं म्हणून रागात येऊन तू तिचा खून केलास आणि नंतर अपूर्वाला अमनच्या हाती सोपवलंस. एका दगडात 2 पक्षी मारलेस तू. असं काहीच नाही केलंय मी. मी जेव्हा घरी गेलो तेव्हा दरवाजा उघडा होता, म्हणून मी डायरेक्ट वहिनीच्या खोलीत गेलो आणि समोर बघतोय तू. वहिनीची डेड बॉडी बघून मी खूप घाबरलो साहेब. या सगळ्याचा आळ माझ्यावर येईल म्हणून मी तिकडनं फरार झालो. सर, संजय खरं बोलत असेल तर मग हा खून कुणी आणि का केला असेल? पुढची लीड मिळेपर्यंत काहीच सांगू शकत नाही. बरं श्वेता, त्या ऋतुजाच्या कॉल डिटेल्सचं काय झालं? सर मागवले. मॅडम, हे ऋतुजाचे कॉल रेकॉर्ड. थँक्यू सर. लीड मिळाली, हे बघ. पण ऋतुजा याच्याबरोबर इतकं काय बोलत असेल? हो सर, ऋतुजा मॅडमशी माझं वरचेवर बोलणं व्हायचं. कशा संदर्भात?
सुधीर साहेबांची विल, त्यांच्या जमिनीचे व्यवहार सगळं मीच बघायचो. सो या संदर्भात ऋतुजा मॅडमशी वरचेवर बोलणं भेटणं होत असायचं माझं. 11 जानेवारीच्या रात्री कुठं होतात तुम्ही? मी इथेच होतो सर. वा सावंत, वहिनीला सांगा जेवण छान झालं. ओके सर. हॅलो, काय? त्याला इथे कोल्हापूरमध्ये घेऊन या, आम्ही इथेच आहोत. ओके. काय झालं सर? अमन पकडला गेला बेळगाव बॉर्डर जवळ. त्याला कोल्हापूरमध्ये आणायला सांगितलं. सलाम साहब. चल बोल. अपन पुलिस की मदद करेगा तो अपना भी कुछ फायदा होना. फायदा? मला फक्त त्या माणसाचं नाव सांग ज्याने अपूर्वाला तुझ्याकडे सोडलं. साहब अपन जवान का बहुत पक्का आदमी सब, और धंधे पे बहुत प्यार है अपन को. आप कुछ भी पूछो, अपन नहीं बताएगा साहब. मित्रा, तुझं तोंड उकडायची चावी आहे माझ्याकडे. दादू 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 साहब, दादू वो लड़की को मेरे पास लेके आया था साहब. अपन उसको 2.5 लाख रुपए दिया. उसके ऊपर अपन को कुछ मालूम नहीं साहब. तुम्ही ओळखता? हो सर. दाद्याभाई म्हणतात त्याला. सुपारी घेऊन मर्डर करतो, पण त्याचा या केसशी काय संबंध? आता तोच आपल्याला सांगू शकेल की ऋतुजाचा खून कोणी केला. ठीक आहे सर, शोधून काढतो त्या दाद्याभाईला. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत असाच तुडवेन. सांगतो. बोल, का मारलं सुधीरला? साहेब, मी सुधीरवर नजर ठेवून होतो साहेब, आणि त्या दिवशी मला तो रात्री एकटा घरातून बाहेर पडताना दिसला. त्याला मारलास का? बोल. साहेब, मला सुपारी दिली होती साहेब. कोणी दिली सुपारी? बऱ्या बोलाने कबूल कर. खूप फिरवलंस आम्हाला. सांग, सुधीरची सुपारी का दिलीस? बोल. सुधीर फार भोळा होता तो. हो, ज्या माणसाला त्याच्या जमिनीची किंमत माहीत नाही त्याला काय उपयोग अशा जमिनीचा? किती भारी भारी भाव मिळत होते माहिती आहे, तरी तो तयार झाला नाही कधीच विकायला. या सगळ्यातच 1-2दा माझी ऋतुजाशी भेट झाली होती आणि त्या संतोषला पैसा दिसू लागला. त्या 2 भावांच्या भांडणामध्ये जमिनीचा व्यवहार होत नव्हता. म्हणून मग मी दुसरा मार्ग वापरला. मी दादूला भेटलो आणि त्याला सुपारी दिली सुधीरची. तुझा राग सुधीरवर होता ना? मग ऋतुजाला का मारलंस? हो, वेडा होता तो सुधीर. त्याने आधीच मृत्यूपत्र बनवून ठेवलं होतं आणि त्याने जमीन अपूर्वच्या नावावर करून ठेवली होती. सुधीर गेल्यानंतर मी ऋतुजाशी जवळीक वाढवली. मला आवडायला लागलेली ती. आणि मग त्या दिवशी ऋतुजा मॅडम, तुम्ही इथे काय करताय? बसा ना हॉलमध्ये, मी आलेच. ऋतुजा, खरं तर मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हां, मी येते ना हॉलमध्ये थोड्या वेळात. ऋतुजा, मला माहिती आहे तुलाही मी आवडतो. हे बघ, आपण दोघं लग्न करूया. हो, पण मला तुम्ही नाही आवडत. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही नाही नाही, गैरसमज नाही. मला माहिती आहे तुलाही मी आवडतो. हे बघ, मला लग्न करायचं तुझ्याशी. अहो, काय करताय तुम्ही? नीच! तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? चाल हॉलकडून. ह्याच्या पुढे मला तुझं तोंडही नाही बघायचंय. रागारागात मी मारलं ऋतुजाला आणि तिथून निघून गेलो. पण मग शांतपणे बसून विचार केला आणि मग मी दादूला भेटलो आणि त्याला सांगितलं अपूर्वाला उचलायला. तेव्हा त्याच्याकडून मला अमनच्या धंद्याबद्दल कळलं. मग मी विचार केला, अपूर्वाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी आहे म्हटल्यावर हिलाच धंद्यावर बसवली तर म्हणजे मग 1 वर्षानंतर तिची मदत करायला आल्याचं नाटक करून तिच्या सह्या करून घेतल्या असत्या आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली असती.
लाज वाटली पाहिजे तुला. इतक्या खालच्या थराला जाऊन तू एक परिवार बर्बाद केलास. अरे वकिलीच्या पेशावर काळीमा फासलायस तू. याची शिक्षा तुला नक्कीच होईल. अपूर्वा, बाळा, तुला तुझ्या आईबद्दल गैरसमज झाला. ती फोनवर बोलत होती ते तुझ्या मावशी बरोबर, आणि ज्याला भेटत होती तो तुझा धाकटा काका संजय याला. आणि तेही तुमच्या फॅमिलीमधलं भांडण मिटावं म्हणून. तिचं तुझ्यावर खूप प्रेम होतं, पण तू तुझ्या गैरसमजुतीने तुझ्या आईला गमावलंस. आई मला माफ कर आई. मी खूप चुकले आई, मला माफ कर आई, मला माफ कर आई. मी खूप चुकले आई, मी तुझ्याशी खूप वाईट वागले आई. मुलांना लक्षात ठेवा, या जगामध्ये आईबाप सोडून दुसरं कोणीही नाहीये जे तुमची एवढी काळजी घेईल, स्वतःच्या जीवाचं रान करून तुमच्यासाठी खपतील. आईबाप प्रसंगी स्वतःला गहाण ठेवून आपल्या मुलांच्या गरजा भागवत असतात, आणि म्हणूनच आईबापांवर कधीही अविश्वास दाखवू नका. आणि याच गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास अपूर्वाला होत होता. आपल्या आईबद्दल असलेल्या द्वेषामुळे तिने आईचे अंतिम संस्कार करायला सुद्धा नकार दिला, आणि जेव्हा तिला खरी गोष्ट कळली तेव्हा तिला प्रचंड दुःख झालं. ती जर तिच्या आईला सोडून गेली नसती तर कदाचित आज ऋतुजा जिवंत असती. एका माणसाच्या लोभापायी एक कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं, आणि कारणीभूत ठरलं होतं कौटुंबिक कलह चव्हाट्यावर येणं. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.